Hello, everybody. Very warm welcome, guys. Thanks a lot, everyone, for having this fantastic presence ever. Very good afternoon, everyone. Thank you. Thank you so much for this fantastic presence ever. We are just about to start the live spoken English class. लगेच सुरू करत आहोत. Stay so tuned, everyone. मेसेज इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये मेसेज कसं करायचं? खाली पार्टिसिपंट्स बटन वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव येईल. माझ्या नावावरती क्लिक करा आणि चॅट येईल. तिथे चॅट वर क्लिक करा आणि तुम्ही मेसेज करू शकता. गुड आफ्टरनून मॅम. एव्हरीबडी कम ऑन, मेक अ मेसेज. आपण लगेच सुरू करूया. कोणाला अजून प्रॉब्लेम आहे का चॅट बॉक्स मध्ये मेसेज कसा करायचा? पार्टिसिपंट्स वर क्लिक करायचं. पार्टिसिपंट्स वर क्लिक केल्याच्या नंतर वरती पल्लवी मॅम नाव येणार. पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा. चॅट बटन येणार. माझ्या नावावरती तुम्ही क्लिक केलं ना की तुम्हाला चॅट ऑप्शन येईल. तिथून तुम्ही मेसेज पाठवू शकता मला. Yes, very good afternoon, everyone. Very warm welcome. Thank you so much, all of you, for this fantastic presence ever. We are just about to start the live spoken English class. Thank you so much, everybody. Yeah. Yes. Yeah. Audible now? That's great. Guys, now you can see the board. तुम्ही बोर्ड पाहू शकताय. बोर्ड वरती आहे ना मी 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. I have written 3 sentences on the board. Will you please make them in English? करणार इंग्लिश मध्ये ट्राय? प्लीज करा बरं एव्हरीबडी. 3 sentences you can see on the board I have written. You are going to make the English translation of them. Please everybody. Yes, all of you. You can see on the board 3 sentences. You are going to make the English translation of them. तुम्ही त्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून सांगायचं मला चॅट बॉक्स मध्ये. कम ऑन एव्हरीबडी, फास्ट डू इट. Use the appropriate helping verb.
Yes, come on, come on, come on. Yes. Could you do it? झालं? काय होणार आहे answers? Let me get my marker. I will explain you. 3 sentences are there on the board. Actually, they are very easy for you to translate. इंग्लिश मध्ये ते तेवढं स्पीडली बोलताना जमलं पण पाहिजे. ते दुकानदार आहेत आणि त्यांच्याकडे साखर आहे. हे असं वाक्य आहे ना, यामध्ये एक आणि शब्द घेतला आणि 2 वाक्य एकत्र केले आणि एक लॉंग सेंटेन्स तयार झालं. ते दुकानदार आहेत. The answer becomes in English. They are shopkeepers. ते दुकानदार आहेत. It becomes in English. They are shopkeepers. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? And त्यांच्याकडे साखर आहे. आता त्यांच्याकडे साखर आहे, सो इट गोज इन द टू हॅव. हे टू हॅव मध्ये जातं. त्यांच्याकडे साखर आहे. सो वी कॅन से दे हॅव शुगर. त्यांच्याकडे साखर आहे. Becomes in English what? They have sugar. One more. आता बांधेच पास्ट मध्ये बोलतोय आपण. ते दुकानदार होते आणि त्यांच्याकडे साखर होती. एक्झाम्पल काय? ते दुकानदार होते. मग इट बिकम्स लाईक दे वर शॉपकीपर्स. दे वर शॉपकीपर्स. ते दुकानदार होते. दे वर शॉपकीपर्स. आणि म्हणजेच काय? And त्यांच्याकडे साखर होती. काय होती इंग्लिश मध्ये? They had sugar. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल की कसे कसे चेंजेस होत आहेत. पुढे काय? ते दुकानदार असतील. इट इज अ फ्युचर टेन्स ना. मग दे विल बी शॉपकीपर्स. ते दुकानदार असतील. दे विल बी शॉपकीपर्स. आणि त्यांच्याकडे साखर असेल. Becomes in English, they will have sugar. त्यांच्याकडे साखर असेल. इंग्लिश मध्ये वाक्य कसं बरं होईल? They will have sugar. Did you understand? Everybody. लक्षात आले का? Is that clear? असे तुमचे आन्सर्स असायला पाहिजे. This is how you are going to answer. Check. I will capture the photo and we will just proceed ahead. ते दुकानदार आहेत. They are shopkeepers. ते दुकानदार होते. They were shopkeepers. ते दुकानदार असतील. They will be shopkeepers. त्यांच्याकडे साखर आहे. They have sugar. त्यांच्याकडे साखर होती. They had sugar. त्यांच्याकडे साखर असेल. They will have sugar. Okay? Done. चलो. मग आता one more important thing we are going to learn here. First of all, I need to clean the board properly. Just wait. So, जेवण झालं का सगळ्यांचं? Are you done, everybody? With lunch? की अजून नाही झालं? Not yet. After the batch, are you planning to have? Or after the batch, are you gonna have? Batch नंतर जेवणार का? Not yet. अजून नाही. माझं झालं जेवण. झालं ना? Great. बऱ्याच जणांचं झालं असेल. Now, yes. चलो. So आता आहे ना, I just wanna ask you one simple sentence. हा, मी तुम्हाला एक छोटस मराठी वाक्य विचारते. तुम्ही मला सांगायचं, ट्राय करून दाखवा की ते वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू शकतो. जसं आहे ना, आता मी तुम्हाला विचारला एक सेंटेन्स की मॅम आता अजून जेवण नाही झालं. आता मी जेवणारच आहे ना. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं की सगळ्यांचं जेवण झालंय का? तर आता जवळजवळ 80% लोकांचं जेवण तर झालेलं असेल.
पण जर का कोणी असेल की नाही ना मॅम अजून नाही झालं, आता मी जेवणारच आहे, आता मी तेच करणार आहे, आता मी जेवणारच आहे, येस मॅम जेवण झालंय, आता मी हे कामच करणार आहे, लाईक दॅट. असं जर का आपल्याला म्हणायचं, एक एक्झाम्पल आय विल जस्ट प्रेझेंट हिअर. आय वॉन्ट टू से मी मी जेवणारच आहे, मी जेवणारच आहे, असं एक्झाम्पल आहे. व्हॉट डू यू थिंक? आपण हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं बरं सांगू शकतो, कसं करू शकतो? इट इज व्हेरी इझी. नाही सुप्रिया मॅडम, मी जेवणारच आहे, हे काय मी आता जेवणारच आहे. तू तिला फोन केला होता का? अरे विसरले, करणार आता, करणारच आहे काय, फोनच करणार आहे. असं होतं ना कधी कधी, लाईक दॅट, की तो आहे म्हणतो आणि हे काय मी आता तेच करणार आहे, मी तेच करायला जात आहे, किंवा मी आता ते करतच आहे, लाईक दॅट. स्वयंपाक केलंस का? नाही, हे काय आता स्वयंपाकच करतेय, आता स्वयंपाकच करणार आहे. डिड यू अंडरस्टँड व्हॉट द एक्झाम्पल इज? मी आता जेवणारच आहे. काही तुमचं जेवण झालंय का? नाही मॅम अजून नाही झालंय का, आता जेवणारच आहे, है ना? सो हे वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये करायचंय. कसं करू शकतो आपण? ही आयडिया. उगाच काही पण माहित नसेल तर उगाच काहीही डोकं लावायचं नाही, उगाच गोळ्या मारायच्या नाही. माहित नसेल तर सिम्पली सांगा नो आयडिया मॅम. तुम्ही जे उत्तर देताय ना ते तुम्हाला तरी पटायला पाहिजे, मग ते मला पटू शकतं. एकदा तुम्हाला पटवून सांगा उत्तर. उगाच आपलं काही बी यूज करायचं, झालं द्या घ्या आन्सर. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचा, कसा येतो ना सगळ्यांना, झूमची सेटिंग चेंज झालेली आहे. खाली पार्टिसिपंट्स वर क्लिक करायचं, वरती पल्लवी मॅम नाव येईल, पल्लवी मॅम नावावर क्लिक करा आणि चॅट करा. नो आयडिया, आयडियाची स्पेलिंग किती जणांची चुकतीये? IDEA. आयडिया फोन होता का तुमच्याकडे तेव्हा? तो आयडिया खूप चालायचा ना तेव्हा, when I was a child. नोकिया, आयडिया. आयडिया, काही स्पेलिंग सुरू आहे, IDYEA. क्लाप्स. हा तेच ना, आयडिया सिम कार्ड होते. Yes, the spelling of idea is IDEA. IDEA. It is the spelling. Please do correct. So here is the example. मी जेवणारच आहे, आपल्याला हे वाक्य इंग्लिश मध्ये शिकायचंय. लेट्स आय विल एक्सप्लेन यू. लेट्स हॅव अ लुक. ॲमिझार शिकले तुम्ही सर्वजण? एव्हरीबडी डू यू नो अबाउट ॲमिझार? ॲमिझार बद्दल माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे? ब्युटिफुल. आता ह्याच्यामध्ये यूज करायचं ॲमिझार का? प्रेझेंट टेन्स आहे. ओके, मी आता जेवणारच आहे. दिस इज द प्रेझेंट टेन्स. सगळ्यात आधी घ्यायचं वाक्यातलं सब्जेक्ट. व्हॉट इज सब्जेक्ट? सब्जेक्ट काय आहे? मी. फॉर्म्युला देते, फॉर्म्युलानुसार जाऊया. सब्जेक्ट, सब्जेक्ट काय? पहिला शब्द करता आय. त्याच्यानंतर घ्यायचं ॲमिझार का? बिकॉज इट इज अ प्रेझेंट टेन्स, है ना? त्याच्यानंतर हे जे आलं ना, च आहे, कोणीतरी काहीतरी करणारच आहे, याला इंग्लिश मध्ये म्हणायचं अबाउट टू. काय म्हणायचं? अबाउट टू. काय म्हणायचं? अबाउट टू. आणि काय करणारच आहे तर त्याला म्हणायचं वर्ब, ते घ्यायचं पुढे. फॉर्म्युला रेडी आहे. सब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस अबाउट टू प्लस V1. V1 का घेतलं? कारण याच्यामध्ये क्रिया आली, वर्ब. वी म्हणजे क्रिया, जी क्रिया घडते ती क्रिया म्हणजे वर्ब. जसं इथे क्रिया आली, मी जेवणारच आहे. ओके, मग चला आता हे वाक्य या फॉर्म्युलानुसार आपल्याला इंग्रजीमध्ये ट्राय करायचं. वी हॅव टू मेक द सेंटेन्स बाय दिस फॉर्म्युला. सगळ्यात आधी काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? वाक्यातला करता आय. ॲमिझार पैकी आय सोबत काय घ्या? ऍम. हे जे आले ना, करणारच आहे, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं अबाउट टू. आय एम अबाउट टू. आय एम अबाउट टू. आणि आता नाव व्हॉट इज देअर?
जेवणारच आहे. आय एम अबाउट टू. आता तुमच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. जेवणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लंच नाही. मनीषा मॅडम, लंच म्हणजे दुपारचं जेवण. मग डिनर का नाही बरं म्हणायचं? डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. हे तर ते स्पेसिफिक जेवणला लंच और डिनर म्हणतात, नाश्ता, ब्रेकफास्ट. पण ते जेवणे, ते खाणे, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? तुम्ही इथे लंच डिनर नाही घेऊ शकत. ह्याच्याऐवजी तुम्ही ईट घ्या, ते करेक्ट होईल. कारण ईट म्हणजे खाणे, लंच म्हणजे दुपारचं ते जेवण, स्पेसिफिक जेवण, ती क्रिया नाहीये. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, ती क्रिया नाहीये. क्रिया काय आहे? जेवणे. आणि जेवणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पहा ना सिनॉनिम, जेवणे म्हणजे खाणे, आणि खाणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ईट बोलतात. मग इथे घेऊन टाकायचं ईट. आय एम अबाउट टू ईट. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी जेवणारच आहे. आय एम अबाउट टू ईट. आता हे जे ईट आहे ना, इट इज अ व्हेरी बेसिक इंग्लिश. खाणेला ईट म्हणतात, हे खूप बेसिक आहे. कसं आहे ना, ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये खाणेला, ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये खाणेला हॅव बोलतात. काय बोलतात? हॅव बोलतात. ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हॅव. ईटच्या ऐवजी जर का तुम्ही शब्द वापरला हॅव, इट बिकम्स मोर इझी. इट बिकम्स मोर इझी. हा, इथे आय एम गोइंग टू पण चालतं. आय एम गोइंग टू ईट. मी आता खाणार आहे. पण ना, हे जे अबाउट टू आहे ना, ह्याचा काय सेन्स आहे श्रद्धा मॅडम? हे जे अबाउट टू आहे ना, ह्याच्यामध्ये ना एक सडन ऍक्टिव्हिटी आहे, लगेचच. आय एम गोइंग टू म्हणजे ना, आता मी उद्या शाळेत जाणार आहे. आय एम गोइंग टू गो टू द स्कूल टुमॉरो. मी उद्या तिच्याशी बोलणार आहे. आय एम गोइंग टू टॉक हर टुमॉरो. सो हे गोइंग टू आहे ना, थोडंसं लॉंग लास्टिंग. आणि अबाउट टू आहे ना, लगेचच. लगेच हे काय, मी आता तेच करतेय, मी आता तेच करणार आहे, असं जेव्हा येईल ना, हा क्विक ऍक्शन, लगेचच. हे काय, इमिजिएटली एखादा बोलल्यानंतर लगेचच ती ऍक्शन करणार आहे, की लगेचच ती ऍक्शन होतेच आहे. हे काय, मी करतेच आहे, इतकं क्विकनेस. तर अबाउट टू यूज केलं जातं. हे काय मॅम, आता मी जेवणारच आहे, लगेच घ्या ताट, जेवणारच आहे, देन यू कॅन यूज अबाउट टू. मील म्हणजे नेहमीचं जेवण, इथं मील नाही घ्यायचंय. मील म्हणजे सुद्धा जेवणच झालं. जेवण आणि जेवणे ह्याच्यात फरक आहे ना? आहे ना फरक? करा बरं स्वतःला क्लिअर मराठीमध्ये. जेवण आणि जेवणे ह्याच्यामध्ये फरक आहे का? आहे ना? जेवण म्हणजे काय? तुमचं भाजी पोळी, जे तुम्ही दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. पण ते जेवणे, दिस इज द ऍक्शन, ती क्रिया आहे. आणि ते जेवणेला इंग्लिश मध्ये इट म्हणतात किंवा हॅव म्हणतात. बाकी तुमचं जे जेवण असतं ना डिश मध्ये, ते दुपारचं असेल तर लंच, ते रात्रीचं असेल तर डिनर, सकाळी 10चं असेल तर ब्रेकफास्ट, नेहमीचं असेल लंच डिनर स्पेसिफिक माहित नाहीये तर मग मील. डिड यू अंडरस्टँड? मग विमल मॅडम इथं लंच कसं बरं येईल? आय एम अबाउट टू लंच असं कसं बरं होईल? आय एम अबाउट टू ईट. मी खाणारच आहे, ठीक आहे, मी आता जेवणारच आहे. काय जेवतेच आहे ग. डिड यू अंडरस्टँड? अजून एक एक्झाम्पल, आय विल जस्ट मी येणारच आहे. आय वॉन्ट टू से मी येणारच आहे, किंवा एकदम क्विकनेस, काय येतच आहे ग, मी येणारच आहे, मी येतच आहे, 2 मिनिट थांब, आलेच, येतेच आहे, मी येणारच आहे और मी येतच आहे. करा बरं आता. येणे इंग्लिश मध्ये काय म्हणणार तुम्ही? कम म्हणणार. चला म्हणा मग, करा बरं. व्हेरी इझी, व्हेरी इझी. आणि जर माहिती आहे ना, त्याच्या पुढे फक्त एक नवीन एक्स्ट्रा वर्ड आला, अबाउट टू. मग हाऊ आर यू गोइंग टू मेक? मी येणारच आहे किंवा मी, हे काय, मी येतच आहे, मी येतच आहे. क्विकनेस आहे ह्याच्यामध्ये, की करता काहीतरी करतच आहे किंवा करता काहीतरी करणारच आहे, लगेच, इमिजिएटली. मी येणारच आहे और मी येतच आहे. बघ आता, मी म्हणजे काय? आय सोबत घ्यायचं एम, पुढे काय करणार तुम्ही? अबाउट टू. आय एम अबाउट टू. हे काय, मी आता करणारच, आय एम अबाउट टू डू दॅट, मी ते करणारच आहे.
काय करायचंय? यायचंय. मी येणारच आहे. आय एम अबाउट टू कम. आय एम अबाउट टू कम. आय एम अबाउट टू कम. मी येतच आहे. मी येणारच आहे. डिड यू अंडरस्टँड? मग सांगा बरं इंग्लिश मध्ये, मी जाणारच आहे. हे काय, मी जातच आहे ग. मी जाणारच आहे. मग जाण्याला इंग्लिश मध्ये गो म्हणतात. करा चॅट बॉक्स मध्ये पार्टिसिपंट वर क्लिक करा. वरती पल्लवी मॅम नावावर क्लिक करा आणि चॅट करा ना. Yes, yes, come on, everyone. मी जाणारच आहे. आय एम अबाउट टू जाणे. जाणे म्हणजे काय? गो. मी जाणारच आहे. आय एम अबाउट टू गो. ठीक आहे, मी जातच आहे. मी जातच आहे. मी तिकडेच जाते. आय एम अबाउट टू गो देअर. इथे जातच आहे. है ना? हा, बरं, मला म्हणायचं मी मदत करणारच आहे. आय विल टेक हिअर द एक्झाम्पल. आय वॅन से मी मदत करणारच आहे. मी मदत करणारच आहे. प्लीज डू इट एव्हरीबडी. मदत करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार तुम्ही? हेल्प. मदत करणे म्हणजे काय? हेल्प. मी मदत करणारच आहे. इट बिकम्स, मी म्हणजे काय? आय सोबत घ्यायचं एम, पुढे घ्यायचं अबाउट टू. आय एम अबाउट टू. मी करणारच आहे. काय करणार आहे? मदत. आय एम अबाउट टू हेल्प. अगं, मी तुला मदत करणारच आहे. आय एम अबाउट टू हेल्प यू. मी मदत करतच आहे. आय एम अबाउट टू हेल्प. एकदम क्विकली ती गोष्ट तुम्ही बोलले की ती लगेचच होणार आहे. तुम्ही ती लगेचच करणार आहे. मग तेव्हा यूज करायचं अबाउट टू. अजून एक एक्झाम्पल. आय विल टेक यू. सांगा बरं. मी पैसे देणारच आहे. ओके, मी पैसे देणारच आहे. पैसे देण्याला इंग्लिश मध्ये म्हणा गिव्ह मनी. मी पैसे देणारच आहे. से गिव्ह मनी. कम ऑन, गो फॉर इट. मेक द सेंटेन्स. Come on, everybody. Yes, मी पैसे देणारच आहे. मी पैसे देणारच आहे. आय एम अबाउट टू. आय एम अबाउट टू. मी काहीतरी करणारच आहे. काय करणार आहे? पैसे देणार आहे. आय एम अबाउट टू गिव्ह मनी. आय एम अबाउट टू गिव्ह मनी. One more example. I want to say that. I don't make sense. मी पैशांची व्यवस्था. मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. करा ट्राय. मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. मी पैशांची व्यवस्था करणारच आहे.
पैशांची व्यवस्था करणे. इंग्लिशमध्ये तुम्ही काय शब्द यूज करणार? मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. म्हणजे मी पैसे कुठून ना कुठून मॅनेज. फर्स्ट वर्ड यू कॅन यूज हिअर, पैशांची व्यवस्था करणे. तुम्ही म्हणू शकता मॅनेज. तुम्ही म्हणू शकता अरेंज. तुम्ही म्हणू शकता ऍडजस्ट. राईट? एकतर मॅनेज म्हणा, अरेंज म्हणा, ऍडजस्ट म्हणा. तुमचा व्होकॅब्युलरीनुसार तुम्हाला जे शब्द आठवतो तुम्ही तो यूज करायचा. मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. व्यवस्था करणे, वी कॅन से अरेंज मनी. है ना? पैशांची व्यवस्था करणे. इंग्लिशमध्ये म्हणायचं अरेंज मनी किंवा ऍडजस्ट मनी किंवा मॅनेज मनी. है ना? मी काहीतरी व्यवस्था करणारच आहे. आय एम अबाउट टू मॅनेज. मी मॅनेज करणारच आहे. तर मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. आय एम अबाउट टू व्यवस्था, पैशांची व्यवस्था करणे. डायरेक्टली म्हणायचं आय एम अबाउट टू अरेंज मनी. आय एम अबाउट टू अरेंज मनी. मी पैशांची व्यवस्था करणारच आहे. बरं, मला म्हणायचं एक वाक्य विचारते. मी उपाय शोधणारच आहे. फॉर यू. मी उपाय शोधणारच आहे. करा बरं इंग्लिशमध्ये. मी उपाय शोधणारच आहे. व्हेरी इझी. आय एम त्याच पुढे अबाउट टू. उपाय शोधण्याला काय म्हणतात ते सांग. मी उपाय शोधणारच आहे. है ना? यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे. सो यावर मी उपाय काढणारच आहे. यावर मी उपाय शोधणारच आहे. काढणे आलं तरी पण तुम्ही फाइंड म्हणणार. शोधणे आलं तरी पण तुम्ही फाइंड म्हणणार. उपाय शोधणे, उपाय काढणे, फाइंड सोल्युशन. फाइंड सोल्युशन. है ना? काही उपाय काढ ना बाबा. फाइंड सम सोल्युशन. फाइंड अ सोल्युशन ऑन इट. याच्यावर काहीतरी उपाय शोध. लाईक दॅट. सो मी उपाय शोधणारच आहे. मी उपाय काढणारच आहे. इन इंग्लिश आय एम अबाउट टू. उपाय शोधणे म्हणजे काय? फाइंड सोल्युशन. आय एम अबाउट टू फाइंड अ सोल्युशन. यावर उपाय शोधणारच आहे. आय एम अबाउट टू फाइंड सोल्युशन ऑन इट. बरं, मला म्हणायचंय मी तुझा हार शोधणारच आहे. मी तुझा हार शोधणारच आहे. हार इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही? पहा बरं, काय विचार करा. व्हॉट इज द वर्ड वी कॅन यूज फॉर इट? आन्सर करा चॅट बॉक्स मध्ये. पार्टिसिपंट वर क्लिक करायचं. वरती पण नवी मॅम नाव येणार. त्यावर क्लिक करून तुम्ही चॅट करा. मी तुझा हार शोधणारच आहे. करेक्ट. नेकलेस बोलायचं. गळ्याचा हार. सो नेकलेस. मग सांगा इंग्लिश मध्ये. मी तुझा हार शोधणारच आहे. मी तुझा हार शोधणारच आहे. और मी तुझा हार शोधतेच आहे ना. हार शोधणे, फाइंड नेकलेस. किती मिस्टेक स्पेलिंग मध्ये. नेकलेसची स्पेलिंग, लेसची स्पेलिंग एस आहे का? रिअली? LESS. हे पा, LESS असं म्हणजे नेकलेस. अजून कोण कोण काय काय म्हणलं? नेकलेस. अजून लेट मी फाइंड सम थिंग्स हिअर. हे झालं ना? LESS झालं ना? हा. अजून बघाच आपलं काही पण शोध लावायचं. व्हॉट इज द लेसचे स्पेलिंग? लेसचे स्पेलिंग असते नेकलेस. राईट? दिस इज कॉल्ड एज नेकलेस. पूर्णच लिहून दाखवतो. नेकलेस. LESS लेस. लेस म्हणजे कमी करा. लेस सम मनी. जर तुम्ही दुकानात जाता, तुम्ही काहीतरी खरेदी करता, तुम्ही म्हणता ना काही कमी करा. मेक लेस. मेक सम लेस अमाऊंट. थोडं कमी अमाऊंट करा. थोडं कमी करा. लेस द अमाऊंट. अमाऊंट म्हणजे जी रक्कम आहे ती थोडी कमी करा.
प्लीज लेस द अमाउंट, थोडी अमाउंट कमी करा. सो हार शोधणे. आय एम अबाउट टू, मी हार शोधणारच आहे. आय एम अबाउट टू फाइंड नेकलेस. आय एम अबाउट टू फाइंड नेकलेस. मी हार शोधणारच आहे. आय एम अबाउट टू फाइंड नेकलेस. बरं, मला म्हणायचंय मी तुझे पायातले शोधणारच आहे. पायातले पैंजण. डू यू नो व्हॉट टू से इट इन इंग्लिश? ते पैंजणला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये का? पायात घालतात. वी गर्ल्स आर होम मेकर्स. काय बोलतात? एंजल? थोडं थोडं माहितीये. लावा लावा, शोध लावा. आय एम बिकमिंग हॅपी अँड इवन आय कॅन सी युअर एफर्ट्स. मी तुमचे एफर्ट्स पाहू शकते की तुम्ही ते आठवण्यासाठी किती तुमची लढाई सुरू आहे. पायातले असतात ना, ते जे घोटा असतो ना, घोटा, त्याला इंग्लिश मध्ये अँकल म्हणतात. घोटा असतो ना, इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश अँकल. ओके. आणि मग ते पायातले पैंजण, लगेच त्याच्या रिलेटेड शब्द येतो आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अँकलेट्स. दोन असतात ना ते. मग येस लावायचं. एकच पायातलं घालून फिरतात का कोणी? नाही ना, दोन्ही घालतातच ना. मग अँकलेट्स बोलायचं, बिकॉज दे आर टू. चष्मा असतो ना, चष्मा, ते पण दोन्ही डोळ्यांचे असतात ना, सो त्यांना स्पेक्टॅकल्स बोलतात. यस लावतात, कारण दोन डोळ्यांचे. एकाच डोळ्याचा चष्मा असतो का? नाही. मग इट इज कॉल्ड ॲज स्पेक्टॅकल्स. जे ग्लासेस म्हणतात तुम्ही, ग्लास कधीच नाही म्हणत बा, ग्लासेस. चष्मा असेल, इट इज कॉल्ड ॲज ग्लासेस. वेर आर माय ग्लासेस? चष्मा एकच आहे, पण तो दोन्ही डोळ्यांचा आहे ना. मग वेर आर माय ग्लासेस? वेर आर माय अँकलेट्स? म्हणजे पायातले कुठे? सो इट इज कॉल्ड एज अँकलेट्स. बरं, मग मी तुझे पायातले शोधतच आहे, और मी तुझे पायातले शोधणारच आहे. इंग्लिश मध्ये करा बरं ट्राय. मी तुझे पायातले शोधणारच आहे. थोडं पाणी पिते. आय विल जस्ट हॅव सम वॉटर. येस, मी तुझे पायातले शोधणारच. आय एम अबाउट टू. ट्राय करा, इट इज व्हेरी इझी. आय एम अबाउट टू हे तर कॉमन आहे. फक्त पायातले शोधणे. फाइंड अँकलेट्स. अँकलेट्स स्पेलिंग का? आय एम अबाउट टू फाइंड युअर अँकलेट्स. आय एम अबाउट टू फाइंड युअर अँकलेट्स. म्हणजे मी तुझे पायातले शोधतच आहे, शोधणारच आहे. गॉट इट? सो काय स्ट्रक्चर पाहते आपण? व्हॉट एक्झॅक्टली आर बी लर्निंग? एम इज आरचा. आय एमचा यूज फक्त मी आनंदी आहे, आय एम हॅपी. मी डॉक्टर आहे, आय एम डॉक्टर. मी शेतकरी आहे, आय एम फार्मर. मी सुशिक्षित आहे, आय एम एज्युकेटेड. एवढंच सांगण्यासाठी नाही होत, त्याचा अजून पण यूज असतो. पुढे फक्त अबाउट टू लावलं की एक नवीन स्ट्रक्चर तयार झालं. आय एम अबाउट टू डू समथिंग. ह्याचा अर्थ काय होतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातला करता जो सुरुवातीचा शब्द येतो. मग आय असेल, ही असेल, शी असेल, वी, यू, दे, व्हॉट एव्हर इट इज. एम इज आर. पुढे एम इज आर तुम्ही यूज करणार डिपेंड ऑन द सब्जेक्ट. आता आय घेतला सो एम, ही आलं तर इज, शी आलं तर इज यूज करणार आपण. पुढे अबाउट टू. अबाउट टू म्हणजे काय? करणारच आहे. तसा अबाउटचा अर्थ आहे ना, ज्याबद्दल होतो. जसं माझ्याबद्दल अबाउट मी, तुमच्याबद्दल अबाउट यू, यु नो आयुष्याबद्दल, अबाउट लाईफ. तसा अबाउटचा अर्थ ज्याबद्दल होतो, पण याला पुढे टू जॉईन केलं, अबाउट टू झालं. सो अर्थ काय झाला? करणारच आहे, करतच आहे. मग आय एम अबाउट आणि मग काय करणार आहे? ती क्रिया आपल्याला पुढे टाकायची. वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. क्लिअर? ह्याचा एक अर्थ लिहिते आणि मग ह्याचा फोटो काढते. करता काहीतरी, करता काहीतरी करणारच आहे. करता काहीतरी करणारच आहे. म्हणजेच किंवा आपण अजून एक म्हणू शकतो, कोणीतरी काहीतरी करणारच आहे. है ना? जसं आता मला म्हणायचंय, मी फोटो पाठवणारच आहे. करा बरं इंग्लिश मध्ये ट्राय. मी तोपर्यंत खरंच फोटो काढते.
मी फोटो पाठवणारच आहे. येस, फोटो पाठवणे. आय एम अबाउट टू लिहायचं आणि त्याच्या पुढे फोटो पाठवणे काय म्हणतात ते लिहायचं. मी फोटो पाठवणारच आहे. आय एम अबाउट टू सेंड फोटो. आय एम अबाउट टू सेंड फोटो. बरोबर म्हणायचंय. मी तुला आमंत्रण देणारच आहे. तर इंग्लिश मध्ये मी तुला आमंत्रण देणारच आहे. मी तुला आमंत्रण देणारच आहे. आमंत्रण देण्यालाच इन्व्हाइट बोलतात. गिव घेण्याची गरज नाहीये. आमंत्रण देणे म्हणजेच इन्व्हाइट. तुला इन्व्हाइट यू. जरा ट्राय. गुड, व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली ट्रू. मी तुला आमंत्रण देणारच आहे. मी तुला आमंत्रण देणारच आहे. आय एम अबाउट टू इन्व्हाइट यू. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे. इन्व्हाइट आमंत्रण देणे. इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रण. ते नाउन फॉर्म आहे. जसं जेवण आणि जेवणे तसं इन्व्हिटेशन आणि इन्व्हाइट है ना. एक नाउन फॉर्म आहे, एक वर्ब फॉर्म आहे. आय एम अबाउट टू इन्व्हाइट यू. मी तुला आमंत्रण देणारच आहे. इन्व्हाइट INVITE. इथे खूप जणांना स्पेलिंग प्रॉब्लेम्स आहेत का? सगळ्यांना समजलाय का? हॅव यू एव्हरीबडी अंडरस्टूड द थिंग्स आय टॉट यू? करा बरं चॅट बॉक्स मध्ये मेसेज. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? मग तुम्ही जर प्रॉब्लेम नसेल तर टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये नो डाऊट मॅम. सगळ्यांना व्यवस्थित समजलंय का? इफ यू डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम, जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर सिम्पली चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करायचा नो डाऊट मॅम. Oh my God. What is the spelling of doubt? Doubt चे spelling correct लिहा बरं. Correct type करा. Proper spelling I want. Spell it correctly. What's the spelling of doubt? DOUT? Really? What is the spelling of doubt? Is it DOUT? It is wrong. Then what is the spelling? DAUT? That is also wrong. Then डाऊट ची स्पेलिंग काय? चॅट बॉक्स मध्ये करेक्ट लिहून दाखवा. नो डाऊट मॅम. काहीच शंका नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये ह्या कॉन्सेप्ट वर. हा, ऍक्च्युअली व्हॉट इज द स्पेलिंग? हिअर आय विल लेट यू नो. नो डाऊट मॅम इंग्लिश मध्ये म्हणायचं नो डाऊट. आता हे म्हणताना तुम्ही म्हणणार डाऊट. नो डाऊट नाही, डाऊटच म्हणायचं. फक्त हे जे बी आहे ना ते सायलेंट बोलायचं. बोलायचंच नाही ते ऍक्च्युअली. डाऊटच म्हणायचं बट बी शुड बी व्हेरी सायलेंट. अँड हिअर इज द स्पेलिंग DOUBT. म्हणजे काय? नो डाऊट मॅम. आता करा करेक्ट स्पेलिंग. नो डाऊट मॅम. व्हेरी गुड. येस, absolutely. Once what happened, a teacher in the class. शाळेमधल्या एका टीचरने ना, a teacher in the class asked a 6 years little boy. एका शाळेतल्या टीचरने ना एका 6 वर्षाच्या मुलाला प्रश्न विचारला. A teacher asked question to a 6 years old little boy. 6 वर्षाच्या एका छोट्या मुलाला एका टीचरने प्रश्न विचारला की which state of India are you from? तू कुठल्या स्टेटचा आहे? विच स्टेट ऑफ इंडिया आर यू फ्रॉम? दॅट बॉय रिप्लाइड. तो मुलगा म्हणाला आय एम फ्रॉम अरुणाचल प्रदेश मॅम. मी अरुणाचल प्रदेश मधून आहे. ठीक आहे.
ओके मग देन दॅट टीचर सेड मग ते टीचर म्हणाले त्याला ओके ग्रेट कॅन यू प्लीज स्पेल अरुणाचल प्रदेश फॉर मी कॅन यू प्लीज स्पेल इट फॉर मी तुम्हाला ह्याचे स्पेलिंग सांगून दाखवू शकतो का तो मुलगा म्हणाला ना की मी अरुणाचल प्रदेश मधून आहे तर टीचर सेड दॅट कॅन यू प्लीज स्पेल अरुणाचल प्रदेश फॉर मी तू हे अरुणाचल प्रदेशचे स्पेलिंग सांगून दाखवू शकतो का मग तो मुलगा म्हणतो दॅट बॉय सेज ओ सो सॉरी मॅम आय एम फ्रॉम गोवा ऍक्च्युली मी अरुणाचल प्रदेश मधून नाहीये आय एम फ्रॉम गोवा मी गोवा मधून आहे why he changed because he doesn't know the spelling of Arunachal Pradesh, but he knows the spelling of Goa. So he says, ma'am, I am from Goa actually. So here is the thing. You should know the spellings because anytime, anywhere, you need it. And you have to spell it. Very smart boy. Yeah, charming boy. क्लिअर अबाउट टू आलं लक्षात नाव आता ना मी काही सेंटेन्सेस घेतले अबाउट टू वरती यू हॅव टू मेक द आन्सर्स आता लगेच आन्सर्स करून दाखवायचे आहेत ओके फर्स्ट एक्झाम्पल कमॉन पटापट आन्सर करायचं आम्ही आता चेंज करते आम्ही सब्जेक्ट तुम्हाला आम्ही जरचा यूज माहिती आहे सगळ्यांना आम कुठे वापरायचं इज कुठे वापरायचं आणि आर कुठे वापरायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे सो तसे तसे चेंजेस करायचे आम्ही घराला रंग देणारच आहोत आम्ही घराला रंग देणारच आम्ही घराला रंग देणे पेंट हो तिथे देते मी तुम्हाला थोडंसं हेल्प करते करा इंग्लिश मध्ये प्लीज टू मीट एव्हरीबडी आम्ही घराला रंग देणारच आहोत नेक्स्ट वन मी त्याच्यासोबत मी त्याच्यासोबत बोलणारच आहे त्याच्यासोबत हे बोलणे म्हणजे टॉक घेऊ शकता तुम्ही नेक्स्ट वन हे तिचं सामान भरणारच आहे सामान भरते पॅक बॅग्स मी येत करते तुम्हाला थोडं थोडं करा बरं व्यवस्थित विद्यार्थी परीक्षा देणारच आहे ट्राय करा सगळ्यांनी जमतंय का परीक्षा देऊन एक्झाम मी पालकांसोबत चर्चा करणारच मी पालकांसोबत चर्चा करणारच आहे पालकांसोबत चर्चा करणे डिस्कस Come on, everyone, please try. Yes, everybody.
सी, आम्ही घराला रंग देणारच आहोत. आम्ही म्हणजे काय, वी सोबत आपण काय घेणार, आर. पण अबाउट टू कॉमन, घराला रंग देणे, पेंट होम. वी आर अबाउट टू पेंट होम. आम्ही घराला रंग देणारच आहोत. मी त्याच्यासोबत बोलणारच आहे. आय एम अबाउट टू. आय एम अबाउट टू. मी करणारच आहे. आय एम अबाउट टू. काय बोलणारच आहे. बोलणे म्हणजे काय, टॉक. आय एम अबाउट टू टॉक. मी बोलणारच आहे त्याच्यासोबत, विथ हिम. आय एम अबाउट टू टॉक विथ हिम. व्हेरी इझी एक्झाम्पल. ती तिचं सामान भरणारच आहे. शी इज अबाउट टू. शी इज अबाउट टू. तिचं सामान भरणारच आहे. पॅक म्हणजे भरणे. तिचं सामान कन्सिडर करा हर बॅग्स. शी इज अबाउट टू पॅक हर बॅग्स. विद्यार्थी परीक्षा देणारच आहेत. विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स. सोबत घेणार आर. स्टुडंट्स आर अबाउट टू. परीक्षा देणे, गिव्ह एक्झाम. स्टुडंट्स आर अबाउट टू गिव्ह एक्झाम. मी पालकांसोबत चर्चा करणारच आहे. आय एम अबाउट टू. चर्चा करणे म्हणजे डिस्कस. एक्स्ट्रा शब्द आले पालकांसोबत, पुढे ऍड करा विथ पेरेंट्स. आय एम अबाउट टू डिस्कस विथ पेरेंट्स. दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी. जमलं? लक्षात आलं सगळ्यांच्या? इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? ओके, डन. सो याचे मी फोटोज काढलेले आहेत. आय विल सेंड ऑल फोटोज टू यू ऑल.